नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. आजपासून आपला ट्रिपचा प्रवास सुरू. नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. सकाळचे 11:30 वाजलेत मित्रांनो. उठले, फ्रेश वगैरे झालो, नाश्ता वगैरे झालं. आता निघते. कुंदन शेठचा फोन आला होता की त्यांचा 11लाच फोन आलता, पण त्यांनी काल मला सांगितलं होतं 1 वाजेपर्यंत निघायचं म्हणून. मीच निवांत आवरत होतो, पण 11 वाजता फोन आला त्यांचा, आवरलं आहे म्हणून. तर माझं पण आता आवरून झाले. तर निघूयात मित्रांनो. आजपासून आपला ट्रिपचा प्रवास सुरू. जाऊयात आता कात्रज. आता कात्रजवरून गाड्या पण या टायमिंगला मिळणं फार अवघड आहे, कारण की एस टी वगैरे सगळ्या सिंहगड रोडनीच जातात, त्यामुळं जरा प्रॉब्लेम आहे. तर बघूयात आता कात्रजवरून एकतर वडापणी वगैरे जायला लागेल, नाहीतर चितेची गाडी वगैरे जर भेटली नशिबाने तर बघूयात काय होतं आणि काय नाही. निघूयात मित्रांनो. आता दुपारचे 2 वाजलेत. आलोय आता बालाजी ढाब्याला. गाडी आपली पलीकडे. उशीर झाला खूप, कारण की कात्रजवरून आम्हाला गाडी भेटायला पण उशीर झाला. ही आपली गाडी. त्याच्यानंतर शिरोवरला आलो. शिरोवरून भोसले साहेबांच्या गाडीत आम्ही गेलो. आता निघते. हवा भरते जरा. खडं काढायचं आहे का रे? आजूबाजूला सगळी शेती. खडे काढतो जरा टायर मध्ये. आता टायरचा काही आपल्याला तसा प्रॉब्लेम नाहीये, सगळे ओके झालेले. हे 2 टायर त्या दिवशी नवीन घेतले आपण, डमी टाकलेत. निघूयात मित्रांनो आता. मित्रांनो, संध्याकाळचे 9:15 वाजले. आलोय आता पेठ नाक्याच्या जवळ. हे बघा, सगळीकडे ऊस तोडीचं काम चालू आहे. सगळ्या रस्त्याला असे ऊसाचे ट्रॅक्टर दिसतात. आता जरा उन्हाचा तडका कमी झालाय. दुपारपासून चांगलं सुरू. पेठ नाका आलाय. हा रस्ता सांगलीसाठी जातो. मित्रांनो, संध्याकाळचे 7 वाजलेत. कोल्हापूरमध्ये आलोय आता. आमचं संघटनेचं ऑफिस आहे, स्वाभिमान संघटनेचं. तिथं आलोय आता, कारण की ह्या नवीन वर्षाची नवीन फाईल घ्यायची. मान्य साहेबांना फोन केलता, ते नव्हते ऑफिसला. त्यांनी ऑफिसच्या समोर एक दुकानात फाईल ठेवली. कुंदन शेठ गेले तिथं फाईल आणण्यासाठी. म्हणजे दरवर्षी फाईल वगैरे बदलती. परत स्वाभिमान संघटनेचं स्टिकर असतं. आणि आता एक मोठं स्टिकर पण दिलंय त्यांनी रेड एम मध्ये. ते आपल्या साईडला लावायच्या गाडीच्या. आणि एक स्टिकर जे असतं ते काचेवर लावण्यासाठी असतं. तर ते घ्यायचंय म्हणून थांबलोय. आता कुंदन शेठ घेऊन येतील. मग त्याच्यानंतर आपला प्लॅनिंग असा आहे की निपाणीला आपलं रेग्युलर डिझेल वगैरे भरायचं. त्याच्यानंतर उत्तमच्या इथपर्यंत जायचं, कारण की उत्तमच्या सकाळी इथं गाडी आपल्या वेल्डिंगचं वगैरे किरकोळ काम आहेत, ते होईल दुपारपर्यंत 12 वाजे वगैरेपर्यंत. त्याच्यानंतर मग उद्यानंतर तिथून पुढं आपला प्रवास चालू. पण बघू आता किती वाजता. साधारण 10 10 साडे 10 होतील उत्तमची इथं जाता जाता.
मध्ये आधी कुठेतरी हातरगीला वगैरे जेवण करूया, मग एक तर हातरगीला तरी झोपू आणि सकाळी उठून लवकर तिथं जाऊ, किंवा डायरेक्ट उत्तमची इथं पण जाता येईल. पण उत्तमची इथं जायचा प्रॉब्लेम असा की तिथं डिझेल चोरीचं फार प्रॉब्लेम आहे. तसं तो सांगतो म्हटला, तिथे गॅरेजमध्ये जागा असेल तर तिथं आत घालू शकता गाडी म्हटलेलं. बघू, त्याचा फोन आल्यानंतर ठरवू त्याच्या इथं जायचं का काय करायचं. आता येतील कुंदन शेठ आले की निघूयात मित्रांनो. इथं थांबलोय, समोर बर्गर किंग आहे. कोल्हापूरला मेन हायवेलाच बर्गर किंग आहे. त्या बर्गर किंगच्या बरोबर ऑपोजिट साईडला आपल्या स्वाभिमान संघटनेचं ऑफिस आहे मित्रांनो. जर कोणाला फाईल वगैरे काढायची असेल तर माने साहेबांशी बोलून एकदा तुम्ही हे करा. वाटलंच तर मी नंबर वगैरे त्यांचा शेअर करतो. बघू आता किती वेळ लागतं. कुंदन शेठ येतीलच, मग निघूयात मित्रांनो. रात्रीचे 8:15 वाजलेत. आलोय आता MRPLच्या पंपावर, टाकी फुल करत आहे. नाही यश आपलं निप्पणीच्या HP पंपावर नेहमीच MRPL वगैरे करतो, त्याच्यामुळे MRPLचं वाटलं. कुंदन शेठच डिझेल भरत आहेत बघा स्वतःच्या हाताने. उशीर झाला जरा, फार 8:15 वाजले. आता उत्तमच्या इथपर्यंत जायचं आणि तिथंच झोपायचं आणि त्याच्यानंतर ते पुढचे कामं चालू. सकाळी आलोय आता आणि बॉर्डरवर आता काटा चालू झाला मित्रांनो. मागाशी स्वाभिमान संघटनेची फाईल घेतली, पण आता काटा वगैरे चालू झाला. काटाचे 218 रुपये कट होतात, म्हणजे ते 218 चुकणार नाही, ते देणं हायच. त्याच्यासाठी संघटना आमची जरा भांडत आहे तिथं. पण आता संघटनेचे आमचे अध्यक्ष भेटले माने साहेब, कुंदन शेठचे बोलत होते एक 10-15 मिनटं. ते म्हणते हे काय बंद नाही होणार, जरी झालं तरी जे लोकल गाड्या आहेत त्यांच्यासाठी होणार, तुमचे जे पुण्याच्या वगैरे गाड्या त्यांच्यासाठी होणार नाही. आणि वर्षभरात ह्या काट्याचे पैसे कमीत कमी 600 रुपयेपर्यंत जाईल. आता जे 218 रुपये आहेत ते काट्याचे पैसे 600 रुपये होतील असं ते म्हणतात. वर्षभराच्या आताच होईल 600 रुपयेपर्यंत जाईल. म्हणजे काही झालं तरी तुम्हाला काट्याला 600 रुपये देणे. आणि हा काय आपल्या गव्हर्नमेंट वगैरेचा काटा नाही आहे, तो डायरेक्ट अदानी ग्रुपचा काटा आहे. म्हणजे जेवढे टोलनाक्यावर म्हणजे बॉर्डरवर जे काटे वगैरे लागलेत पूर्ण भारतामध्ये ते सगळे अदानी ग्रुपचे आहेत. हे सगळा काट्याचा पैसा म्हणजे अदानी ग्रुपला जाणार. आपल्या गव्हर्नमेंटला वगैरे त्याच्यात काय फायदा नाही. फक्त गव्हर्नमेंटची बॉर्डर राहणार. म्हणजे ती काट्याचे 600 रुपये तर द्यायलाच लागतील. परत जे वाढतील ते 400 होऊन दे, 500 होऊन दे, 600 का होतील ते तर पैसे द्यायला लागणार. परत तुम्हाला एंट्री हेही चुकणार नाही, एंट्री तर द्यायचीच आहे. परत ओव्हरलोड जर निघाला त्या ओव्हरलोडचा पण दंड काय कमी नाही, 20,000 रुपये 1 टन असेल तर तो असणार आहे. त्यामुळं हा काय खर्च वाढतच चालला आहे, असं चाललं आहे. आता त्याच्यासाठी भांडणार ते, पण भांडून ते स्वतःच म्हटले की काही उपयोग होणार नाही, कारण की हे चुकणार नाही. हे फार वरपासून म्हणजे सगळं पहिल्यापासूनच प्लॅनिंग होऊन सगळं आलेलं आहे. त्याच्यामुळं काय होणार नाही. काट्याचे पैसे हे द्यायलाच, तर आता सगळी दुनिया देते तर आपल्याला पण द्यायलाच लागणार. कोण ह्याच्यात काय फरक, कुठली संघटना कुठला पक्ष वगैरे काय करू नाही शकणार. हे देणं आहेच आता, असंच आहे. पण आपला सगळीकडंच म्हणजे अख्ख्या भारतात ते अदानी ग्रुपचे काटे झाले. गुजरात वगैरे तर पहिलेच आहे, पण आता इथं पण चालू झालेले आहेत. तर जाऊन दे मित्रांनो, आपलं डिझेल भरून आपलं निघूयात. आपण काय थोड्या दिवस जरा बोंबलणार, असं होतं तसं होतं, नंतर आपल्या अंगाला पण ती सवय लागून जाणार आणि ते पैसे भरायलाच लागणार. तर आता डिझेल भरूया आणि निघूयात मित्रांनो. सकाळचे 7:30 वाजलेत. आज दुसरा दिवस आहे. शिवप्रसाद धाब्यावर रात्री आलतो आपण, तिथंच झोपलो. सकाळी उठलोय आता, जाऊन तोंड वगैरे धुवून वगैरे आलोय. आता निघूयात, उत्तमच्या इथं जाऊयात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे थंडी आहे इथं कर्नाटकमध्ये अजून. आपल्या पुण्यात वगैरे महाराष्ट्रात एवढी थंडी नव्हती, पण कर्नाटकमध्ये चांगलीच थंडी आहे. रात्री काही वाटलं नाही, पण पाटे भयानक गार होतं. पण ब्लँकेट वगैरे सगळे येते.
कुंदन शेट पण उठलेले आहेत. कुंदन शेट गेलेत फ्रेश होण्यासाठी. आणि नुकताच हाऊद वगैरे भरला होता पाण्याने, त्यामुळे जास्त गार पाणी नव्हतं, त्यामुळे तोंड हातपाय वगैरे धुतले. नाहीतर उत्तमचे इथं जाऊन तोंड हातपाय वगैरे धुवायचा प्लॅनिंग होता. बघा कोणच गाड्या ना, रात्री गाड्या होत्या भरपूर, सगळ्या गाड्या निघून गेल्यात बघा. सगळं पार्किंग मोकळं झालंय. एक दोनच गाड्या आहेत आपल्या आणि इथं एक गाड्या आहेत. तर निघूयात मित्रांनो. आणि आजचा हा व्हिडिओ मित्रांनो इथं समाप्त करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. जय महाराष्ट्र, जय हिंद.